विद्यार्थी आणि पालकांनो लक्ष द्या। केजे सोमय्या सीनियर अँड केबी रोहमारे ज्युनियर कॉलेज कोपरगाव येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी कला, वाणिज्य आणि विज्ञान तसेच BSc कम्प्युटर सायन्स, AI अँड ML आणि डेटा सायन्स, BCA सायन्स, BCom CA प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। सर्व कोर्सेससाठी 100% शासकीय स्कॉलरशिप, ट्रेनिंग अँड प्लेसमेंटची 100% हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व पोलीस आर्मी भरती पूर्व प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध। 11वी प्रवेश प्रक्रिया ही सुरू, जागा मर्यादित, तर आजच आपला प्रवेश निश्चित करा। संपर्क KJS कॉलेज कोपरगाव, संपर्क क्रमांक 82 82 82 45। आपण सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील एका पेट्रोल पंपावरती आहोत आणि अनेक पेट्रोल पंप ड्राय झालेले आहे। कोपरगाव शहरातील साई कॉर्नरवरील हा पेट्रोल पंप आहे आणि येथे आपण पाहू शकतो की वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। दुचाकी स्वार मोठ्या संख्येने या ठिकाणी या पेट्रोल पंपावरती आलेले आहेत आणि पेट्रोल भरण्यासाठी एकच आता गर्दी करण्यात आलेली आहे। स्पीड पेट्रोल या ठिकाणी शिल्लक राहिलेलं आहे आणि त्याचा देखील साठा कमी असल्याने कोपरगाव शहरातील परिसरातील तालुक्यातील अनेक नागरिक या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी आलेले आहेत। आपल्यासोबत या पंपावरचे जे व्यवस्थापक आहे आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय परिस्थिती आहे स्टॉकची, काय सांगाल? कंपन्यांकडून सध्या सप्लाय हा कमी प्रमाणात होतोय आणि बरेच पंप ड्राय असल्यामुळे जिथं सप्लाय झाला तिथं बी कस्टमरची मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि त्याच्यामुळं मागणी जास्त असल्यामुळं सप्लाय त्या प्रमाणात पुरवठा कमी असल्यामुळं सगळीकडेच शॉर्टेज झालेलं आहे। त्याच्यामुळं आमच्या पंपांच्या वतीनं जनतेला अशी विनंती करण्यात आहे की प्रत्येकाने थोडंसं काटकसर करून आपल्या सर्वांच्या गैरसोय टळेल आणि प्रत्येकाने जर थोडीशी काटकसर केली तर बरं होईल, अशी आमची सर्व ग्राहकांना विनंती आहे। तुमचे गाडी कधी आली होती डिझेलची, त्याचबरोबर पेट्रोलची? सकाळपासून काय परिस्थिती आहे? आज बाजाराचा दिवस आहे, मोठी गर्दी पाहायला मिळते पंपावरती। काय सकाळपासून तुमची परिस्थिती आहे? काल सकाळी आमची गाडी खाली झाली 12 केलची, तर ती संध्याकाळपर्यंत संपून गेली। आता स्पीड पेट्रोल थोडंसं महाग असल्यामुळं आता जे थोडंसं शिल्लक आहे साधारण 1,500 ते 1 तासभर चालेल, नंतर पंप पूर्ण ड्राय होऊन जाईल। काय तुम्ही एकंदरीत या सगळ्या लोकांना आवाहन करा? हेच विनंती करतो की प्रत्येकाने थोडासा प्रवास टाळावा आणि इंधनाची बचत करावी। देशाच्या पंतप्रधानांनी तेच सांगितलेलं आहे, प्रत्येकाने बचत करा आणि थोडंसं सहकार्य करा। नक्कीच ज्यावेळेस इस्रायल आणि इराणचं अमेरिकेचं युद्ध झालं होतं त्यावेळेस अशी परिस्थिती उद्भवेल अशी चर्चा झाली आणि त्यानंतर पेट्रोल पंपांवरती एकच लोकांनी गर्दी करायला सुरुवात केली। डिझेल असेल, पेट्रोल असेल, लोकांनी साठवणूक करायला सुरुवात केली आणि अनेक पेट्रोल पंपांवरती पेट्रोल पंप कोरडे झाले होते। परंतु आजची परिस्थिती फार वेगळी आहे, कारण या ठिकाणी इंधन तुटवड्याची जे झळा जे आहे संपूर्ण देशाला बसत आहे आणि त्यामुळेच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीयांना आवाहन केलं। त्याचबरोबर सुरुवात त्यांनी त्यांच्यापासून केलेली आहे, त्यांचा ताफा सुद्धा कमी केलेला आहे। त्याचबरोबर जे राज्यातील त्यांचे मंत्री आहे, देशातील मंत्री आहे, त्यांना सुद्धा डिझेल, इंधन, पेट्रोल जे काय असेल ते काटकसरीने वापर करण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर सर्वच भारतीयांना प्रधानमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे। त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सर्वांना आवाहन केलेलं आहे की जे आपण पेट्रोल डिझेलचा वापर जे आहे कमी प्रमाणात करा, त्याचबरोबर जे अनावश्यक आपला प्रवास असेल ते टाळा, अशा प्रकारचं या देखील आवाहन या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन पियुष सह मोबिन खान, माय न्यूज कोपरगाव।